विधानसभा निवडणुकीमध्ये जो फटका बसला दुसऱ्या उमेदवारामुळे कार्यकर्ते अस्वस्थ होते. आज या ठिकाणी मेळावा घेतलाय. कार्यकर्त्यांमध्ये एक अशी भावना आहे की तुमच्या वर्गामध्ये मुंबईवर खूप मोठं षडयंत्र झालं तुम्हाला पाडण्यासाठी. काय सांगाल? कार्यकर्त्यांची भावना आहे असं म्हणण्यापेक्षा माझी निवडणुकी संपूर्णपणे शरदचंद्रजी पवार साहेब, उद्धव ठाकरे, संजय राऊत या तीन माणसांनी माझी निवडणूक पूर्णपणे हाताळली आणि कोणत्याही परिसरात मुंबई दिसू द्यायची नाही असा त्यांनी पण केल्यामुळं माझा अगदी जीवलग मित्र दीपक आबा त्या डावात बळी पडला आणि आमच्या मताच्या विभागणीमुळं माझा पराभव झाला. बापू, या ठिकाणी आता आपण समर्थकांना एक आव्हान केलंय की आगामी जिल्हा परिषद, नगर परिषद, पंचायत समिती या निवडणुकीमध्ये या तालुक्यामध्ये तांबडं फडकं ठेवायचं नाही. राज्यभरामध्ये महायुतीला मोठं यश मिळालेलं असताना समर्थकांनी हे आव्हान करण्यामागची भावना काय? या पाठीमागची माझी भावनाच एवढी आहे की जो विचार संपूर्ण महाराष्ट्रानं झुगारून दिलेला आहे तो कम्युनिस्ट विचार माझ्या तालुक्यात राहता कामा नये. कारण या विचारामुळं कधीही प्रगतीपथावर कुणालाही जाता आलेलं नाही आणि माझा तालुका मला प्रगतीपथावर घेऊन जायचा आहे. तो तालुका महायुती बरोबरच आदरणीय शिंदे साहेब, फडणवीस साहेब, अजितदादा यांच्या विचारधारेबरोबर माझा तालुका गेल्यानंतरच या ठिकाणी तालुक्याचा विकास होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी तुमच्या प्रचारात इथं सभा घेतली होती. त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की बापूमुळं आमचा प्रवास सुखकर झाला, आमच्या बंडाला बळ मिळालं आणि ते बंडाचं निशाण फडकावलेलं होतं. बापूने त्यात खूप मोठी भूमिका बजावली. बापू, आज या ठिकाणी तिरंगी लढतीत तुमचा पराभव झाला आणि समर्थकांच्या अपेक्षा आहेत की आता महायुती सरकार येतंय आणि तुम्हाला योग्य न्याय सरकारमध्ये मिळावा. मी एक शिवसैनिक आहे आणि मनापासून, अंतकरणापासून आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्यावर नितांत प्रेम करणारा मी माणूस आहे. माझी पक्ष वाढवण्यासाठी माझं काम कालपासून मी सुरू केलेलं आहे आणि जो आदेश शिंदे साहेब देतील त्या आदेशाचं पालन करून पुढची वाटचाल माझी चालू राहील. परंतु या जिल्ह्याबरोबरच इतर जिल्ह्यातील शिवसेना पक्ष कसा वाढेल याचा मी सातत्यानं प्रयत्न करतो. काल फोन आला होता, काल तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेतली होती. आज काय त्यांनी काही शब्द वगैरे तुम्हाला दिलाय का? असा कोणताही मला साहेबांनी शब्द दिलेला नाही, परंतु एकूण चर्चेतून मला हे दिसून येते साहेब मला रिकामे ठेवणार नाहीत. निश्चितपणानं मला कोणतं पद देऊन पक्षाच्या कामाला लावतो. खासदार किंवा ईव्ही मशीनवर का बोलला नाही ते आता वरडायला लागला. खासदार किंवा ईव्ही मशीन बोलायला पाहिजे होती त्यावेळी का तोंडी शिवली होती काय? आता बोलायला लागले. चुकीच आहे ही पद्धत. हारल्यानंतर ईव्ही मशीन, जिंकल्यानंतर लय भारी झालं. उद्योग कुठला काढलाय? नवीन राजकारण. पवार साहेबांसाठी जाणकार मोठ्या माणसानं यात भाग घ्यावा हे या महाराष्ट्रात दुर्दैव आहे. काय ईव्ही मशीन नाही, काय नाही, करून बघा ना. ईव्ही म्हणजे आपण करत नाही आम्हाला. आता मी बटन दाबलं, खारं देशीकडे दोन्ही बांधता काचच दिसला. तुम्ही मतदान केलं, तुम्हाला चिन्ह दिसलं नाही का? कुठेतरी काहीतरी विषय घ्यायचा आणि मग ज्या वेळी कर्नाटक जिंकताय ईव्ही मशीन चांगल्या, तामिळनाडू जिंकताय, तेलंगणा जिंकताय, पश्चिम बंगाल ममता बॅनर्जी घेतले तिथे ईव्ही मशीन चांगली आहे. इथे महाराष्ट्रात ते वाईट आले. चुकीच आहे बोलून. महायुतीत सत्ता मोठी स्थापन झाली. संजय राऊताला आता काय काम असणार? संजय राऊताला मी मगा सांगितलं आता भुका लागणार नाही, त्या खोली बंद करायची, आम्हाला शिव्या धारा त्या शाजीबापूला नाही शिव्या दिली आणि मग भूक लागल्यावर वहिनी आमची त्याला भाकरी वाढेल खायची, गप झोपायला काय राहील. आता ही करा ती करा काय ते भडकवायचा प्रयत्न करू नये. महाराष्ट्र हा
फार महान महान सूर्याला गवसणी घालणाऱ्या व्यक्तिमत्वाचं राज्य आहे. छत्रपती शिवरायाचं, बाबासाहेब आंबेडकरांचं, महात्मा फुल्याचं, शाहू महाराजांचं, इथे देशमुख चव्हाण साहेब, इथे बाळासाहेब ठाकरे साहेब, कितीतरी महान माणसाचं हे राज्य आहे. इथे लबाड थोबाडी जास्त पसत नसते. खासदार केला त्यांनी जे चुकीच्या पद्धतीने केलं त्या जनतेला लक्षात आलं की आपण फक्त त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवतो, ही चूक आहे. ती चूक जनतेनेच विधानसभेला दुरुस्त केली. बापू, महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटही सामील आहे. त्यांना महायुतीची सत्ता येते. सत्ताधारी महायुतीमधल्या पक्षाला सोडून दीपक आबा जनतेतनं आमदार व्हायला गेले होते. तिसऱ्या क्रमांकावर गेले उपगटाच्या तिकिटावर. तुम्ही त्यांना आणि त्यांच्या समर्थकांना काय आव्हान करा? दीपक आबा ज्या दिवशी उबाटा सोडतील त्या दिवशी मी आवाहन करीन. तोपर्यंत त्या उबाटा नादाला मी लागणार नाही. उबाटा माझा नंबर 1 शत्रू आहे, तेव्हा अजिबात त्याला बोलणार नाही. उबाटा सोड, दुसऱ्या दिवशी घरी येऊन बस. उबाटा ताई तुझ्या नादाला बाबा आम्हाला लागायला ना. आमचा शिंदे साहेबांनी नेतृत्व आम्हाला लागला. आम्हाला शाजी बापू सांगोल्यात एक मोठ्या पदावर दिसतील. शाजी बापू पुढच्या 2 महिन्यात शहाजी बापू आता मोठे बदल दिसतील. सत्ता, संपत्ती, संतती ह्या भाग्याच्या गोष्टी असतात. माझ्या भाग्यात जर ते असेल मिळेल, नसेल तर राहील. पक्षाचं काम माझं चालूच आहे. आपण मागाशी स्टार प्रचारक राहिलेला आहात शिवसेनेचे. तुम्हाला असं वारीवर सोडतील असं वाटतं? याचा निर्णय तुम्ही घ्यायचा, मी कसा घ्यायचा. धन्यवाद.